वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाण हे नाव सातत्यानं समोर येत आहे। हा निलेश चव्हाण ज्याच्या विरोधात वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हगवणे कुटुंबियांसोबत त्याचे जवळचे संबंध होते असं पोलिसांनी सांगितलंय। प्राथमिक माहिती अशी मिळत होती की हा त्यांचा मावस भाऊ आहे, पण नंतर असं कळलं की फक्त त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते, जवळचे संबंध होते। आता निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्यात। हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाणला सहारोपी करण्यात आलेला आहे। निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। निलेश चव्हाण हे पहिल्यांदा नाव समोर कधी आलं या प्रकरणामध्ये, तर जेव्हा कसपटे कुटुंब आपलं बाळ शोधत होतं आणि ते बाळ आधी कुणाकडे तरी होतं, मग ते निलेश चव्हाणकडे दिले गेले। निलेश चव्हाणकडे हे मागायला जेव्हा गेले बाळ वैष्णवीचा, तेव्हा या कसपटे कुटुंबांना बंदुकीचा धाक दाखवला गेला आणि त्यांना बाळ सुद्धा त्यांच्या ताब्यात दिलं गेलं नाही आणि त्यानंतर हे निलेश चव्हाण नाव एकदम चर्चेत आलं। आता त्या निलेश चव्हाण विषयीच्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत। त्यानेही त्याच्या बायकोला मारहाण केलेली होती हे समोर येत आहे। त्याच्याकडे जे पिस्तूल होतं, जो शस्त्र होता, ते सुद्धा त्याने नियमबाह्य पद्धतीने मिळवलेलं आहे हेही समोर आलेलं आहे आणि त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय माज करतानाचा, ज्याच्यात तो माज करताना दिसतोय आणि ती पिस्तूल लावून नाचताना दिसतोय। बघूया आपण गुंड निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर नेमकं प्रकरण काय आहे। 3 जून 2018ला निलेश चव्हाणचं लग्न झालंय। 2019 मध्ये चव्हाणच्या पत्नीला फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय, एअर कंडिशनलाही काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आहे। त्यावेळी उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। पत्नीनं त्याचा लॅपटॉप उघडून पाहिला, त्यामध्ये त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडिओ आढळले। लॅपटॉपमध्ये त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतले व्हिडिओ पत्नीनं पाहिले। निलेशच्या पत्नीनं याबाबत जाब विचारला तर तिला चाकू दाखवून धमकवण्यात आलं। निलेशच्या कुटुंबाकडूनही त्यानंतर निलेशच्या पत्नीचा अनन्वित छळ झाला। अखेर निलेशच्या पत्नीनं घर सोडण्याचा निर्णय घेतला। पत्नीनं दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर 2022ला गुन्हा दाखल आहे। त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे न्यायालयानं फेटाळल्यानंतर वारजे पोलिसांनी अटक केली नाही। अखेर मुंबई उच्च न्यायालयानं त्याला अटकपूर्व जामीन दिला। गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणचा शस्त्र परवाना पुणे पोलिसांनी रद्द केलाय। वारजे पोलीस ठाण्याकडून आयुक्तांकडे प्रस्ताव गेल्यावर तातडीनं परवाना रद्द झाला। दरम्यान जालिंदर सुपेकर हे अतिरिक्त आयुक्त असताना शस्त्र परवाना दिल्याचं समोर आलंय। ग्रामीण पोलीस आणि जिल्हाधिकारी यांनी खरं तर हा परवाना नाकारलेला होता, पण गुन्हा दाखल असताना सुद्धा दबावातून सुपेकरांनी परवाना मिळवून दिल्याची चर्चा आहे। पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर हे वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपींचे नातेवाईक असल्याचं समोर आलंय। आता गुन्हे दाखल असलेल्या निलेश चव्हाण याला शस्त्र परवाना मिळवून देण्यात सुपेकर यांचा सहभाग असल्याचं सुद्धा समोर येत आहे। निलेश चव्हाण याच्या शस्त्र परवान्यावर सुपेकर यांची सही आहे। त्यामुळे सुपेकरांनी हगवणे आणि हगवणेंच्या सांगण्यावरून आणखी किती गुन्हेगारांना मदत केलेली आहे असा प्रश्न निर्माण होतो। वैष्णवी हगवणेचं बाळ ताब्यात ठेवून ते परत देण्याच्या वेळी निलेश चव्हाणनं पिस्तुलानं कसपटे कुटुंबियांना धाक दाखवला होता। निलेश चव्हाण हा शशांक हगवणे आणि कश्मीरा हगवणे ही यांचा मित्र आहे। या निलेश चव्हाणवरही बायकोच्या छळाचा आरोप आहे। त्याच्या पत्नीनं ही त्याच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार जून 2022 मध्ये केली होती। हिंजवडी आणि तळेगाव पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत। असं असताना सुद्धा त्याला नोव्हेंबर 2022 मध्ये पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना दिला। हा परवाना देताना त्यावर सही आहे अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर यांची। त्यामुळे सुपेकर यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। ह्याच मुलाचे मामा हे आयजी जालिंदर सुपेकर जे होते, या सुपेकरांनी त्यांना कळत नकळत मदत केली की नाही याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। कारण मी सुपेकरांचे सगळे डिटेल्स काढले। 500 कोटीचा स्कॅम त्यांनी केला होता खरेदीमध्ये, जेलमध्ये लागणाऱ्या गोष्टींच्या खरेदीमध्ये, असा त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर
अगदी जानेवारी 2025 मध्ये त्याच्यावर चौकशीचे आदेश झाले होते. ती समिती सुद्धा स्थापन झाली, त्याचं मी ट्विट केलं. एवढंच नाही तर जळगावचे SP असताना तिथे PSI अशोक सादरे त्यांची काल आता जी सुइसाईड नोट मला काल उशिराने रात्री मिळाली आहे ती देखील मी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली आहे. त्याच्यात तर सरळ सरळ त्यांचा मृत्यू मला आत्महत्येस भाग पाडणारे जलिंदर सुपेकर होते असं दिसतंय. आणि हेच व्यक्ती या शशांक हगवणेचे मामा होते. आणि ह्या कुटुंबाची जी हिस्ट्री आहे जी काल मयुरी जगतापनी दिली, मयुरीने सरळ सरळ सांगितलं की माझा छळ सुद्धा असाच करण्यात आला. नोव्हेंबरमध्ये मी जेव्हा तक्रार केली तेव्हा सुद्धा हे कुटुंब फरार होतं. आणि फरार असताना, मी परत म्हणतेय, फरार असताना करिश्मा पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR करते मयुरीच्या आईवर आणि भावावर आणि पुन्हा फरार होते. याचा अर्थ स्पष्ट आहे की यांना पोलिसांचं पाठबळ होतं, राजकीय पाठबळ होतं आणि म्हणूनच हे सगळं घडलं. हुंड्यावरून अनेक विवाह सोहळ्यांमध्ये वाद होतात, लग्न मोडतात, महिलांना हुंड्यापायी जीवही गमवावा लागतो. पिंपरीच्या वैष्णवीचा देखील सासरच्या मंडळींच्या लोभापायी किंवा लोभीपणामुळे जीव गेला. दरम्यान वैष्णवीच्या लग्नात तिच्या आईवडिलांनी हुंड्यात नक्की किती गोष्टी दिल्या, तरीही सासरच्यांनी तिचा हुंड्याकरता मानसिक आणि शारीरिक छळ केला असा आरोप आहे. वैष्णवीला लग्नात वडिलांनी 51 तोळे सोनं दिलं, 7.5 किलो चांदी दिले, 50 लाख किमतीची फॉर्च्युनर कार दिली, एक ॲक्टिवा मोपेड सुद्धा दिली. तर पुण्यातील नामांकित सनीज वर्ल्स या रिसॉर्टमध्ये अंदाजे 1 कोटी रुपये खर्च करून लग्न सुद्धा लावून दिलं. इतकंच काय, हगवणेंच्या ऑफिस इंटिरियरला 20 लाख रुपये देण्यात आले. जावयाला 1.5 लाखाचा मोबाईल घेऊन दिला. सप्टेंबरमध्ये चांदीचे गौरी मुखवटे देण्यास सांगितलं होतं, तेही कसपटे कुटुंबियांनी दिले. जावयाला सोन्याची अंगठी दिली. दर महिन्याला अंदाजे 5 ते 6 लाख रुपये रोकड सुद्धा, म्हणजे मुलगी जेव्हा घरी यायची तेव्हा ती प्रत्येक वेळी 1 लाख रुपये तरी घेऊन जायची, असे 5 ते 6 लाख रुपये रोकड सुद्धा दिलेली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी आता समोर यायला लागल्या आहेत. वैष्णवीला तिच्या आईवडिलांनी हुंडा म्हणून दिलेले 51 तोळे सोनं हगवणे कुटुंबानं गहाण ठेवलेलं आहे. लग्नात वैष्णवीला दिलेलं 51 तोळे सोनं हगवणे कुटुंबानं फेडरल बँकेत गहाण ठेवलेलं आहे. वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. वैष्णवीला लग्नात तिच्या माहेरच्यांनी 51 तोळे सोनं दिलं, चांदीची भांडी दिली, फॉर्च्युनर सारखी गाडी दिली, अशा अनेक गोष्टी हुंडा म्हणून दिल्या. इतकंच नव्हे तर हगवणे कुटुंबियांना 7 किलो चांदीची भांडी लग्नात दिली गेली. आधी लग्नामध्ये दिलेलं 51 तोळे सोनं नेमकं कोणत्या कारणाकरता त्यांनी बँकेत ठेवलं होतं आणि त्याकरता वैष्णवीची परवानगी घेतली होती का, असे प्रश्न निर्माण झाले. आगामी निवडणुकी